तर मित्रांनो, आज आमची वेंटीताई बनवते आहे स्पेशल असे शिरवाळे, जे कोकणात सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत. गोड असते ती डिश, पण तुम्हाला माहिती आहे का, ती आपण कधीही बनवू शकतो आणि मला खरंच खूप आवडतात, म्हणून ताई आमची आज स्पेशली बनवते. ते शिरवाळे बनवणं खूप हार्ड असतं, एकदम इझी नसतं. चांगला पीठ भागा गोया. ताई, आज काय बनवतोय आपण? शिरवाळे. शिरवाळे कसे असतात हे? तांदळाच्या पिठाचे बनवायचे. शिरवाळे बनवण्यासाठी तू काय केलं ताई आधी? पाणी उकळलं, हा, पाणीला उकळी आली तसे पीठ टाकायचं. हे पीठ पीठ कुठलं? आणि मीठ, तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ. शिरवाळे काय फक्त सणासुदीला वगैरे बनवतात की आपण असेच पण बनवतात? असेच खायला, सणासुदीला पण करतो, असेच पण करतो. कोकणात येऊन शिरवाळे खाऊ नाही तर मग कसा होताला. बरोबर हे आहे. स्पेशल तुझ्यासाठी शिरवाळे. माझ्यासाठी स्पेशल शिरवाळे. आता हे वा. चांगले ढवळून घेऊया पीठ. पीठ भागून घेतेस काय? हो, मोदकाची उकड असते ना तशी भागवायचा, पण जरा पातळ करायचा. मोदकाचा घट्ट. हे आता शिरवाळ बनायला टाइम किती लागतं ताई? तर 1-1.5 तास जातो. आणि ह्याच्यासाठी काही स्पेशल साचा वगैरे असतो काय? साचा मिळतो, लोखंडी, लाकडी, स्टील मध्ये, तुम्ही कसं घ्याल तसा मिळतो. जर तुम्हाला शिरवाळ्यांसाठी स्पेशल लाकडाचा साचा हवा असेल ना, तर ताई तुम्हाला अवेलेबल करून देतील. हे लाटण्याने काय करते तू? हे लाटण्याने चांगलं असं घोटायचं असतं. घोटून एकजीव करू वया. खूप हार्ड असता, साधारण जमत नाही. तसं मी पण नवीनच शिकले सासूकडून माझ्या. जे आमचे कोकणचे मित्रमैत्रीण असतील आणि ज्यांच्या घरी शिरवाळे बनत असतील त्यांना तर माहिती आहे शिरवाळे बनवायला किती टाइम लागतो तो. पण आज स्पेशली टाइम काढून आमच्यासाठी आमची ताई बनवत आहे, कारण की खरंच मला खूप आवडतात. आणि कोकणात आल्यावरती शिरवाळे नाही खाल्लं तर काय खाल्लं, मग येऊन फायदा काय? हा शेवयाचा साचा. हा सेव्याचा साचा आहे. ताई, नारळ कशाला सोलते तू? याचा खोबरा किसून रस काढू, रसात ते शिरवाळे घालून खायचे असते. हा आपला गावचा नारळ आहे ना? गावचा. मुंबईला मित्रांनो नारळ किती महाग झाले, आणि हा गावचा नारळ बघा केवढा मोठा आहे. हे एक नारळ आहे, एका नारळाचा रस करायचा आहे. त्यात 1 चमचा जिरा, 1 चमचा 1 टीस्पून हळद आणि 4-5 वेलची पूड टाकलात तरी चालतं, नाहीतर अख्खी टाकलात. हा, ह्याच्यात गूळ टाकायचा, नंतर गाळल्यानंतर गाळायचं ते मिक्सरला लावून. पाणी टाकूया, बारीक वाटून घ्यायचा. बारीक वाटल्यानंतर याचा रस मस्त येतात. आता चाळणीत गाळायचं पूर्ण. आता काय करणार ताई? त्या गरम गरम याचे गोळे पाण्यात टाकायचे, उखळलेले. ह्याचे गोळे करायचे. साच्याचा तोंड बघायचा आणि असे गोळे करायचे आणि या उखळत्या पाण्यात सोडायचे. नरम करू या पीठ, तरच ते गाळते, नाही तर खूप कठीण असतं. एकदम असं नरम करायचं, पातळ. आता हे किती वेळ उकड द्यावी लागते पिठाला? 10 मिनिटात तरी द्यायची. 10 मिनिटं उकड द्यावी लागते. मोडून बघायची, तो उकड झाली कसं मस्त. मित्रांनो, हे अशा प्रकारे पीठ भागवलं जातं. ते भागवलेल्या पिठाचे गोळे करून असे पाण्यात उकडवले जातात. ते गोळे काढायचे, बघायचे उकडले काय, चिकट लागत नाही हातात. कोकणात आल्यावर प्रत्येक कोकणी माणूस चाकरमान्यांसाठी हे शिरवाळे तर बनवतात. आपण तर नूडल्स, मॅगी सगळ्या प्रकारचे शेव खातो, पण हे शिरवाळे खूप युनिक आहेत. आणि ही कोकणाचे पारंपरिक शिरवाळे आहेत, जे अक्षरशः दिसायला ते इतके छान दिसत आहेत, पण रसाबरोबर जे लागतात ना, ओ जबरदस्त. म्हणजे सुखच म्हणा, आणि ते सुख मी आज घेणार आहे. काही गुळ कशासाठी? रसात टाकू. रसात टाकायला बारीक कट करून घ्यावं लागतं का? हो, बारीक कापून घे. ते खोबरा वाटून रस तयार झाला तर गाळून घेऊया. दुखीवर दूध असेल ना त्याच्यावर पितात, त्याने दुख कमी होते. हा, काय दुखत असले आपले बॉडी पार्ट. म्हणजे खाणंही झालं आणि औषधही झालं. बघून इथे माझ्या तोंडाला पाणी सुटतं, इतकं छान वाटतं ना. सुगंध तर एकदम जबरदस्त येतोय. आता गूळ टाकूया. एका नारळावर मी 1/2 किलो गूळ घेतले. जितक्या एका नारळासाठी 1/2 किलो गूळ. हो, जितक्या गोड वाट तितक्या तुम्ही गोड करू शकता. मग हे विरघळून जातं? हो, ढवळत राहायचं 5 मिनिटं. चवीपुरतं मीठ टाकायचं थोडं. आपण कोणत्याही सीझन मध्ये खाऊ शकतो. जास्त त्याचं काही नाही. असा तांदूळचं पीठ, गूळ, खोबरा एवढेच फक्त. तुमच्या भाषेत रस नूडल्स, कोकणातले नूडल्स खाऊ घ्या. इथे तयार झालेले आहेत आपले हे रस आणि शिरवाळे, जे सगळ्यात बेस्ट दिसत आहेत. आणि सुगंध इतका जबरदस्त येतो ना की माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता टेस्ट करून बघूया की कसे झालेत ते. इतकी मेहनत लागते ह्याला. 2 तास लागतात ना ताई? हो, 2 तास लागतात. बघू मेहंदीचं फळ कसं झालंय. वा,
अप्रतिम, इतके बेस्ट झालेत ना की मी अक्षरशः पहिल्याच बाईटमध्ये ढगात गेले. मला खरंच खूप आवडले. जर तुम्हालाही इतके बेस्ट असे शिरवाळे आणि रस, आणि नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मच्छी जर टेस्ट करायची असेल ना, की आमच्या ताईचं रिसॉर्ट आहे दांडी बीच मालवणमध्ये, दांडी बीच रिसॉर्ट, तिथे व्हिजिट करा आणि तिच्या हातचे हे सगळे पदार्थ नक्की टेस्ट करा. जबरदस्त बनवते आणि मला सगळ्यात जास्त आवडतं. मी आता इथे एन्जॉय करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.